मित्रांनो, माझी एक खूप छान मैत्रीण होती. तिचं नाव होतं सायली. सायली आणि माझी मैत्री इतकी घट्ट होती की आम्ही सगळं काही शेअर करायचो. एकदा मी तिला माझ्या दाजीला म्हणजे माझ्या मामेभावाला निखिलला भेटायला सांगितलं. माझ्या सांगण्यावरून तिने निखिलला तिचा बॉयफ्रेंड बनवलं. रित्या ती माझी वहिनी झाली, पण मी तिला नेहमी सायलीच म्हणायचे. त्यांची लव्ह स्टोरी बराच काळ चालली होती. सायली नेहमी आमच्या घरी यायची जायची आणि निखिलसोबत बऱ्याचदा सुंदर अनुभव झाला होता. निखिल तिच्या प्रेमात वेडा होता आणि सायलीही त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. माझाही एक बॉयफ्रेंड होता, राहुल. जेव्हा मी राहुलला माझा बॉयफ्रेंड बनवलं तेव्हाच सायलीने निखिलला तिचा बॉयफ्रेंड बनवलं. पण माझं आणि राहुलचं 6 महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं. त्या दुःखातून मी हळूहळू बाहेर आले होते. पण इकडे सायली आणि निखिल यांच्यात काही काळापासून तणाव. निखिल सायलीवर नाराज होता आणि गेल्या 3 महिन्यांपासून त्याने तिला सुंदर अनुभव दिला नव्हता. मी आणि सायलीने खूप वेळा निखिलला समजावण्याचा प्रयत्न केला. सायली तर रडायची, पण निखिल ऐकायलाच तयार नव्हता. एक दिवस निखिलला अचानक सुंदर अनुभव घेण्याची इच्छा झाली. त्याने सायलीशी बोलणं केलं, पण त्या दिवशी सायलीची पाळी सुरू होती. तरीही निखिलला खुश करण्यासाठी तिने होकार दिला. त्या दिवशी आमच्या घरी म्हणजे नागपूरमध्ये आमच्या फ्लॅटमध्ये फक्त मी आणि निखिल होतो. आई बाबा आजोबा आजी साताराला गेले होते. सायलीला प्रॉब्लेम असल्यामुळे तिला त्या दिवशी सुंदर अनुभव घ्यायचा नव्हता, पण ती निखिलला नाराजही करू इच्छित नव्हती. ती मला म्हणाली, आरती तू मला मदत करायला हवीस. मी विचारलं, कसली मदत? ती म्हणाली, मला आज निखिल बरोबर म्हणजे त्याच्यासोबत अनुभव घेता येणार नाही. मला खूप त्रास होतोय आणि पोटातही दुखतंय. मी निखिलच्या डोळ्यांवर पट्टी बांधेन आणि तू माझी जागा घे. मी तिला स्पष्ट नकार दिला. नाही सायली, निखिल माझा दाजी आहे. मी असं करू शकत नाही. पण सायली मला ब्लॅकमेल करू लागली. ती म्हणाली की ती स्वतःला काहीतरी करून घेईल. सायलीचा स्वभाव मला माहीत होता. ती खूप मोठी होती. मला भीती वाटली की ती खरंच काहीतरी करेल. बराच विचार केल्यावर नाईलाजाने मी होकार दिला. मनातून मला हे सगळं चुकीचं वाटत होतं, पण सायलीच्या मैत्रीसाठी मी तयार झाले. रात्रीच प्लॅन ठरलं. निखिलने सायलीला घरी आणलं तेव्हा मी झोपल्याचं नाटक करत होते. सायलीने मला मेसेज करायचा होता आणि तिच्या मेसेजनंतर मला त्यांच्या रूममध्ये जायचं होतं. रात्री 11च्या सुमारास तिचा मेसेज आला, आरती आमच्या रूमच्या दारात ये. मी हाताने इशारा केला की आत ये. मी तिथे गेले. दारातून पाहिलं तर निखिल बेडवर मोकळा गळा लेटला होता आणि सायली त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव देत होती. माझ्या दाजीला असं पाहून मला भीती वाटली आणि मला माझ्या बॉयफ्रेंड राहुलची आठवण आली. सायलीने मला आधी सांगितलं होतं की निखिल सलग अर्धा तास सुंदर अनुभव घेतो. तिच्या त्या गोष्टी ऐकून मी आधीच घाबरले होते. सायलीने मला इशारा केला. मी दाराबाहेर मोकळे झाले आणि आत गेले. सायलीने माझं तोंड कपड्याने बांधलं जेणेकरून मी आवाज करू नये. त्याची भावना दाटून आली होती आणि ते पाहून मला राहुलची आठवण आली. त्या क्षणी मी आमच्या नात्याचा विचार केला नाही, फक्त सायली आणि निखिलचं प्रेम वाचवण्याचा विचार केला. सायलीने त्याच्या भावनेला तेल लावलं आणि निखिलला म्हणाली, आता मी वर बसते. निखिल म्हणाला, हो माझ्या जानू, लवकर बस. आज तुला मनसोक्त सुंदर अनुभव देणार. सायली बाजूला झाली आणि मी बसले. जेव्हा त्याची भावना माझ्या जीवनात टाकली तेव्हा वेगळीच लहर उठली. मी खूप दिवसांनी असा अनुभव घेत होते, त्यामुळे मी स्वतःला सांभाळलं. 5 मिनिट मी तशीच थांबले. तेवढ्यात निखिल म्हणाला, अरे काय झालं? आणि त्याने मला पकडून सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. सायली माझे अश्रू पुसत होती आणि स्वतः आवाज काढत होती जेणेकरून निखिलचा चाहल लागू नये. सायली मला धीर देत होती. माझा दाजी मला त्याची बायको समजून सुंदर अनुभव देत होता. सायलीला जाणवलं की मी सहन करू शकणार नाही, म्हणून ती तिच्या आवाजात म्हणाली, जानू हळू, आज खूप त्रास होत आहे. मग तो हळूहळू सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागला आणि काही वेळातच त्याने माझ्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मी त्याच्या डोळ्यांवरील पट्टी आणखी घट केली जेणेकरून त्याला काही कळू नये. जर त्या दिवशी पट्टी निघाली असती तर निखिल आणि सायलीचं भांडणं झालं असतं आणि आमचं नातंही काहीतरी वेगळं झालं असतं. थोड्या वेळाने मी उठले. सायलीने पुन्हा त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव द्यायला लागली. मी तिला इशारा केला की मी जाते आणि मी माझ्या रूममध्ये परतले. पण झोप काही लागत नव्हती. सायलीचा मेसेज आला, आरती पुन्हा ये, त्याला सांभाळ. त्या शब्दांनी माझ्या मनात एक विचित्र भीती आणि संकोच निर्माण झाला. मी स्वतःला विचार करत होते, हे सगळं किती चुकीचं आहे. मी माझ्या दाजीसोबत असं कसं करू शकते? पण सायलीच्या भावनिक ब्लॅकमेलमुळे आणि तिच्या मैत्रीच्या बंधनामुळे मी पुन्हा त्या रूमकडे निघाले. माझ्या पायांना जणू ओझं लागलं होतं. प्रत्येक पाऊल मला जड वाटत होतं. दारात पोचले तेव्हा सायली बाहेर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव होता, पण ती हसण्याचा प्रयत्न करत होती.
आरती, फक्त थोडा वेळ तू फक्त माझ्यासाठी हे कर, ती हळूच म्हणाली. मी काहीच बोलले नाही, फक्त मान खाली घालून आत गेले. निखिल अजूनही बेडवर होता. त्याच्या डोळ्यांवर पट्टी होती आणि तो सायलीला काहीतरी बोलत होता. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. सायलीने मला इशारा केला आणि मी पुन्हा त्या जागी गेले. यावेळी मला सगळं जास्तच तीव्रतेने जाणवत होतं. निखिलच्या प्रत्येक अनुभवामध्ये माझ्या मनात अपराधीपणाची भावना वाढत होती. मी स्वतःला सांगत होते, हे सगळं सायलीच्या प्रेमासाठी आहे, पण माझं मन काही ऐकत नव्हतं. सायली बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यातही अश्रू दिसत होते. कदाचित तिलाही हे सगळं चुकीचं वाटत होतं, पण ती निखिलला गमावण्याच्या भीतीने असं करत होती. काही मिनिटांनी सगळं संपलं. मी पटकन उठले आणि सायलीला इशारा करून बाहेर निघाले. यावेळी मी थांबले नाही. थेट माझ्या रूममध्ये गेले आणि दार लावून घेतलं. सकाळ झाली तेव्हा मी उठले, पण माझ्या चेहऱ्यावर काल रात्रीच्या घटनांचा तणाव स्पष्ट दिसत होता. सायली आणि निखिल दोघेही स्वयंपाकघरात हसत खिदळत होते, जणू काहीच घडलं नव्हतं. निखिल मला म्हणाला, आरती काय झालं, तू इतकी शांत का आहेस? मी फक्त हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, काही नाही दाजी, फक्त झोप नीट झाली नाही. सायली माझ्याकडे पाहून हलकेच हसली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपलेलं होतं. त्या दिवसानंतर सायली आणि निखिलचं नातं काही काळासाठी सुधारलं. निखिल पुन्हा सायलीला सुंदर अनुभव देऊ लागला आणि त्यांच्यातील तणाव कमी झाला. पण माझ्या आणि सायलीच्या मैत्रीत एक दुरावा निर्माण झाला. मी तिला समोरासमोर भेटायचं टाळू लागले. जेव्हा जेव्हा ती मला मेसेज करायची किंवा भेटायला बोलवायची, तेव्हा मी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचे. मला त्या रात्रीच्या आठवणींनी अस्वस्थ वाटायचं. काही आठवड्यांनी सायलीने मला एकदा कॉल केला. ती रडत होती. आरती, निखिलने मला सोडलं, ती म्हणाली. मी स्तब्ध झाले. का, काय झालं? मी विचारलं. तिने सांगितलं की निखिलला त्या रात्रीच्या घटनेबद्दल काहीतरी शंका आली होती. त्याच्या डोळ्यांवर पट्टी होती, पण त्याला सायलीच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवलं होतं. त्याने सायलीला खूप प्रश्न विचारले आणि शेवटी ती खरं सांगण्याच्या दबावाखाली आली. सायलीने निखिलला सगळं सांगितलं, माझ्याबद्दल, त्या रात्रीच्या प्लॅनबद्दल. निखिलला धक्का बसला. त्याने सायलीला सांगितलं की तो तिला कधीच माफ करणार नाही आणि माझ्याशीही त्याचं बोलणं बंद झालं. माझा दाजी, जो माझ्यासाठी सगळं काही होता, आता माझ्याशी डोळ्याला डोळा भेटवत नव्हता. सायलीने मला माफीनामा मेसेज पाठवला, पण तिच्या त्या मेसेजनंतर मी तिला ब्लॉक केलं. मला त्या सगळ्या आठवणींपासून दूर जायचं होतं. आता मी नागपूरच्या त्या फ्लॅटमधून माझ्या मावशीकडे मुंबईला शिफ्ट झाले. मुंबईला शिफ्ट झाल्यावर मला काही काळ वाटलं की मी त्या सगळ्या आठवणींपासून सुटका करून घेतली आहे, पण मनातून त्या रात्रीच्या घटना आणि सायली निखिलच्या नात्याचा अंत मला सतत अस्वस्थ करत होता. मुंबईत मावशीचं घर खूप छान होतं, समुद्रकिनारी, आणि तिथली हवा मला थोडं हलकं वाटायचं. पण रात्री झोपताना त्या रात्रीच्या सुंदर अनुभवाच्या आठवणी मला जागवत होत्या. माझ्या मनात अपराधीपणाची भावना इतकी खोलवर रुजली होती की मी स्वतःला कधीच माफ करू शकले नाही. मावशी आणि माझा मावसभाऊ रोहन मला खूप समजावण्याचा प्रयत्न करायचे. आरती, तू इतकी उदास का राहतेस, काहीतरी सांग ना, मावशी नेहमी विचारायची. पण मी त्यांना काय सांगणार? माझ्या दाजीला आणि माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीशी झालेलं सगळं मी कसं उघड करणार? म्हणून मी फक्त हसून विषय टाळायचे. काही महिन्यांनी एका संध्याकाळी मला निखिलचा मेसेज आला. गेले काही महिने त्याच्याशी माझं बोलणं पूर्णपणे बंद होतं. त्याचा मेसेज पाहून माझं हृदय धडधडायला लागलं. त्याने फक्त एवढेच लिहिलं होतं, आरती, आपण बोलू शकतो का? मी खूप विचार केला. मला भीती वाटत होती की तो मला काय म्हणणार. तू मला माफ करणार का, की आणखी रागावणार? शेवटी मी धैर्य गोळा करून त्याला कॉल केला. निखिल, कसा आहेस? मी हळूच विचारलं. आरती, मला माहीत आहे त्या रात्री काय झालं. त्याचा आवाज थंड होता, पण त्यात राग नव्हता. सायलीने मला सगळं सांगितलं. मला खूप राग आला होता, पण आता मी विचार केला. तू सायलीच्या दबावाखाली तसं केलंस. तुला त्रास झाला असेल. मी रडायला लागले. निखिल, मला खूप वाईट वाटतंय. मी असं कधीच करायला नको होतं. तू माझा दाजी आहेस आणि मी तुझा विश्वास तोडला. आरती, मला तुझ्यावर राग नाही, पण सायलीने जे केलं ते मला माफ करता येणार नाही. ती मला फसवत होती आणि तिने तुलाही त्या गोष्टी तोडलं, निखिल म्हणाला. त्याच्या बोलण्यातून मला जाणवलं की तो माझ्याशी पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करत होता. त्या कॉलनंतर मला थोडं हलकं वाटलं. निखिल आणि माझ्यात पुन्हा हळूहळू बोलणं सुरू झालं. पण सायलीच्या आठवणी अजूनही मला सतावत होत्या. तिचा मेसेज मला आठवला, ज्यात तिने मला माफी मागितली होती, पण मी तिला ब्लॉक केलं होतं आणि मला तिच्याशी पुन्हा कधीच बोलायचं नव्हतं. काही महिन्यांनी मला माझ्या कॉलेजच्या एका मित्राकडून, प्रियांकाकडून कळलं की सायलीने नागपूरहून बेंगळुरूला नोकरीसाठी शिफ्ट केलं आहे. तिथे ती एका नवीन कंपनीत काम करत होती आणि तिचं आयुष्य नव्याने सुरू झालं होतं.
प्रियांकाने मला सांगितलं की सायली मला खूप मिस करते आणि तिला माझ्याशी बोलायचं आहे. पण मी तिला सांगितलं, प्रियांका काही गोष्टी मागे सोडायला हव्यात. मी त्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ इच्छित नाही. मुंबईत माझं आयुष्य हळूहळू रुळलं. मी एका छोट्या स्टार्टअपमध्ये इंटर्नशिप सुरू केली आणि नवीन मित्र बनवले. रोहन माझा मावसा भाऊ मला नेहमी हसवायचा आणि माझी काळजी घ्यायचा. त्याच्यामुळे मला माझं आयुष्य पुन्हा आनंदाने जगायला प्रेरणा मिळाली. एकदा रोहनने मला एका बीच पार्टीला नेलं. तिथे मी एका मुलाला भेटले, आदित्य. तो खूप गोड आणि समजूतदार होता. आमचं बोलणं वाढलं आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. आदित्यला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि मला तसं ठेवायचं होतं. त्याच्यासोबत सुंदर वेळ घालवताना मला माझं दुःख विसरायला मदत झाली. पण एक दिवस अचानक सायलीचा मेसेज मला नवीन नंबरवरून आला. आरती, मला माहीत आहे तू मला माफ करणार नाहीस, पण मी तुझ्याशी बोलायला आतुर आहे. मी बेंगळुरूत आहे आणि मला तुझी खूप आठवण येते. कृपया फक्त एकदा भेट. मला काय करावं कळेना. तिचा मेसेज वाचून माझ्या मनात पुन्हा त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी तिला उत्तर द्यावं की नाही याबद्दल मी खूप विचार केला. आदित्यने मला विचारलं, आरती काय झालं, तू इतकी अस्वस्थ का दिसतेस? मी त्याला काहीच सांगितलं नाही, पण माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं. मी सायलीला उत्तर द्यावं की नाही? तिला भेटलं तर त्या जुन्या आठवणी पुन्हा मला त्रास देतील का? आणि जर मी तिला भेटले तर निखिलला याबद्दल कळलं तर तो काय म्हणेल? माझ्या मनात या सगळ्या प्रश्नांनी घर केलं. शेवटी मी ठरवलं की मी मावशी आणि रोहन यांच्याशी याबद्दल बोलणार आहे. त्यांना सगळं सांगणं मला कठीण होतं, पण मला त्यांचा सल्ला हवा होता. मावशीला जेव्हा मी सगळं सांगितलं तेव्हा ती शांतपणे ऐकत राहिली. मला वाटलं ती मला रागावेल, पण तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, आरती, तू खूप मोठा त्रास सहन केलास, पण आता त्या सगळ्याला मागे ठेव आणि स्वतःला नवीन संधी दे. रोहननेही मला धीर दिला आणि सांगितलं, सायली तुझी मैत्रीण होती, पण तिने तुला चुकीच्या गोष्टीत ओढलं. तुला तिच्याशी पुन्हा संपर्क ठेवायची गरज नाही. मावशी आणि रोहनच्या सल्ल्याने मी ठरवलं की मी सायलीला उत्तर देणार नाही. मी तिचा नंबर पुन्हा ब्लॉक केला आणि माझं लक्ष माझ्या नवीन आयुष्यावर केंद्रित केलं. आदित्यसोबत माझं नातं हळूहळू बळकट होत होतं. निखिलशीही माझं बोलणं आता नियमित होत होतं. त्याने मला सांगितलं की तो आता एका नवीन मुलीला डेट करत आहे आणि ती त्याला खूप समजून घेते. मला त्याच्यासाठी आनंद वाटला. काही महिन्यांनी मला कळलं की सायलीने बेंगळुरूत लग्न केलं. तिच्या नवीन आयुष्याबद्दल ऐकून मला थोडं हलकं वाटलं. कदाचित तिलाही त्या आठवणी मागे टाकायच्या होत्या. माझ्या आयुष्यात आता आदित्य, मावशी आणि रोहन मला नेहमी हसवण्याचा प्रयत्न करायचे. रोहन माझा मावसभाऊ खूप गमतीशीर होता. तो नेहमी म्हणायचा, आरती तू इतकी गंभीर का राहतेस, चल काहीतरी मजा करूया. त्याच्यामुळे मला थोडं बरं वाटायचं. तो मला मुंबईच्या गल्ल्यांमधून फिरवायचा, नवीन कॅफेमध्ये घेऊन जायचा आणि कधीकधी बीचवरच्या पार्टीतही घेऊन जायचा. तिथेच मला आदित्य भेटला होता. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच ऊब होती. तो कधीच माझ्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारायचा नाही आणि मला तेच हवं होतं. मला माझ्या जुन्या आयुष्यापासून दूर जायचं होतं. आदित्य एका मार्केट कंपनीत काम करायचा. तो खूप मेहनती होता, पण त्याच्यासोबत वेळ घालवताना मला कधीच कंटाळा यायचा नाही. तो मला त्याच्या स्वप्नांबद्दल सांगायचा, कसं त्याला स्वतःची कंपनी सुरू करायची आहे, कसं त्याला जगभर फिरायचं आहे. त्याच्या बोलण्यात एक उत्साह होता जो मला माझ्या आयुष्यात परत आणायला मदत करायचा. पण तरीही कुठेतरी माझ्या मनात एक गाठ होती. सायलीचा तो मेसेज, ज्याला मी उत्तर दिलं नव्हतं, मला सतत अस्वस्थ करायचा. ती बेंगळुरूत होती. तिचं नवीन आयुष्य सुरू झालं होतं, पण मला तिच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती. तरीही तिचा मेसेज माझ्या मनात घर करून राहिला होता. एकदा संध्याकाळी मी आणि आदित्य मरीन ड्राईव्हवर बसलो होतो. सूर्य मावळत होता आणि समुद्रावरचं ते नारंगी आकाश मला खूप शांत वाटत होतं. आदित्य मला त्याच्या ऑफिसमधल्या एका मजेदार गोष्टीबद्दल सांगत होता, पण माझं लक्ष कुठेतरी हरवलेलं होतं. तो मला म्हणाला, आरती काय झालं, तू कुठेतरी हरवली आहेस. मी हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, काही नाही, फक्त त्या लाटांकडे पाहत होते. पण खरं तर माझ्या मनात सायलीचा तो मेसेज फिरत होता. त्या रात्री घरी परतल्यावर मी माझा फोन चेक केला. सायलीचा आणखी एक मेसेज आला होता, यावेळी एका नवीन नंबरवरून. आरती, मला माहीत आहे तू मला माफ करणार नाहीस, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी मुंबईत आहे, फक्त एकदा भेट. माझ्या हृदयाची धडधड वाढली. सायली मुंबईत? ती मला का भेटायला आली? मला तिच्याशी बोलायचं नव्हतं, पण माझ्या मनात एक उत्सुकता होती. तिला काय सांगायचं आहे? ती खरंच बदलली आहे का? मी मावशी आणि रोहन यांच्याशी याबद्दल बोललं. मावशी म्हणाली, आरती, तुला जर तिच्याशी बोलायचं असेल तर बोल, पण तुझ्या मनाला जे बरं वाटेल तेच कर. तुला त्या आठवणी पुन्हा उकरून काढायच्या नसतील तर तिला भेटू नकोस. रोहननेही मला सांगितलं, आरती, ती तुझी मैत्रीण होती, पण तिने तुला खूप त्रास दिला. तू तुझ्या आयुष्यात पुढे गेली आहेस, तिला भेटायची गरज आहे का? त्यांच्या सल्ल्याने मला थोडा आधार वाटला, पण मी अजूनही द्विधा मनस्थितीत होते.
शेवटी मी ठरवलं की मी सायलीला भेटेन, पण फक्त एकदा. मी तिला एका कॅफेत भेटायला बोलावलं. त्या कॅफेत मी पोहोचले तेव्हा सायली आधीच तिथे होती. ती खूप बदलली होती. तिचे केस आता लहान होते आणि ती एका साध्या सलवार कमीजमध्ये होती. तिच्या चेहऱ्यावर एक तणाव होता, पण ती मला पाहून हसली. आरती, तू आलीस. खूप खूप धन्यवाद, ती म्हणाली. मी फक्त हलकेच हसले आणि तिच्यासमोर बसले. सायली, तू मुंबईत कशी? मी विचारलं. ती म्हणाली, मी इथे एका कॉन्फरन्ससाठी आले आहे, पण खरं सांगायचं तर मी तुला भेटायला आले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आरती, मी त्या रात्रीसाठी तुझी माफी मागते. मी तुला त्या गोष्टीत ओढलं. मला माहीत आहे, मी खूप मोठी चूक केली. तिचा आवाज थरथरत होता. मला तिची कीव वाटली, पण माझ्या मनातला राग अजूनही कमी झाला नव्हता. सायली, तू मला त्या रात्री भावने ब्लॅकमेल केलंस. मला माझ्या भावाशी असं काही करायचं नव्हतं. तू मला त्या गोष्टीत ओढलंस आणि त्यामुळे माझं आणि निखिलचं नातं जवळजवळ तुटलं होतं. मी थोड्या रागात म्हणाले. सायलीने मान खाली घातली. मला माहीत आहे आरती, मी खूप स्वार्थी होते. मला निखिलला गमावायची भीती वाटत होती आणि मी तुला त्या गोष्टीत ओढलं. पण मला खरंच खूप पश्चात्ताप होतोय. आमचं बोलणं बराच वेळ चाललं. सायलीने मला सांगितलं की ती आता बेंगळुरूत एका नवीन कंपनीत काम करते आणि तिचं लग्न एका चांगल्या मुलाशी झालं आहे. ती म्हणाली, माझं नवीन आयुष्य खूप चांगलं आहे, पण तुझ्याशिवाय ते अपूर्ण आहे. तू माझी सर्वात चांगली मैत्रीण होतीस आरती. तिचे शब्द ऐकून मला थोडं हलकं वाटलं, पण माझ्या मनातली ती गाठ अजूनही कायम होती. मी तिला स्पष्ट सांगितलं, सायली, मी तुला माफ करू शकते, पण मी त्या आठवणी कधीच विसरू शकणार नाही. त्या रात्रीमुळे माझं आयुष्य बदललं. मी तुझ्याशी पुन्हा तशी मैत्री करू शकणार नाही. सायलीने मान डोलावली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती काही बोलली नाही. आम्ही तिथून उठलो आणि मी तिला निरोप दिला. त्या भेटीनंतर मला थोडं हलकं वाटलं, पण माझ्या मनातली ती अस्वस्थता पूर्णपणे गेली नव्हती. सायलीला भेटल्यानंतर मी माझं लक्ष माझ्या नवीन आयुष्यावर केंद्रित केलं. आदित्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्याच्यासोबत वेळ घालवताना मला माझं दुःख विसरायला मदत होत होती. एकदा आम्ही एका छोट्या ट्रिपवर गेलो होतो. तिथल्या पावसाळी हवेत डोंगरांच्या सानिध्यात मला खरंच खूप आनंद वाटला. आदित्यने मला एका झाडाखाली बसवून सांगितलं, आरती, मला तुझ्यासोबत माझं आयुष्य घालवायचं आहे. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, आदित्य, मला तुझ्यासोबत खूप सुरक्षित वाटतं, पण माझ्या मनात अजूनही एक भीती होती. मी त्याला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. जर त्याला सायली आणि निखिलच्या त्या रात्रीबद्दल कळलं तर तो मला समजून घेईल का? ही भीती मला सतत सतावत होती. मी मावशीला याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, आरती, जर तुला आदित्यवर विश्वास असेल तर त्याला सगळं सांग. खरं सांगितलं तर तुझ्या मनावरचं ओझं कमी होईल. मावशीचा सल्ला मला पटला, पण मला धैर्य गोळा करायला वेळ लागला. एकदा आदित्य आणि मी एका शांत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेलो होतो. तिथे त्या मंद प्रकाशात मी धैर्य गोळा केलं आणि त्याला सगळं सांगितलं. सायली, निखिल, ती रात्र आणि माझ्या मनातलं अपराधीपण. मी बोलताना माझे हात थरथरत होते आणि मला वाटत होतं की तो मला सोडून जाईल, पण आदित्य शांतपणे ऐकत राहिला. मी बोलणं संपवलं तेव्हा त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, आरती, तू खूप त्रास सहन केलास, पण त्या सगळ्यात तुझा दोष नव्हता. तू सायलीच्या दबावाखाली तसं केलंस. मला तुझ्याबद्दल आदरच वाटतो की तू इतकं धैर्य दाखवून मला हे सांगितलंस. त्याचे शब्द ऐकून मी रडायला लागले. त्याने मला मिठी मारली आणि त्या क्षणी मला खरंच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सुटका झाल्यासारखं वाटलं. निखिलशी माझं बोलणं आता नियमित होत होतं. तो नागपूरमध्ये एका नवीन कंपनीत काम करत होता आणि त्याचं आयुष्यही रुळत होतं. एकदा त्याने मला कॉल केला आणि सांगितलं की तो एका मुलीला डेट करत आहे. तिचं नाव होतं मेघा. तो म्हणाला, आरती, मेघा खूप समजूतदार आहे. ती मला खूप आनंद देते. मला त्याच्यासाठी खूप आनंद वाटला. मी त्याला विचारलं, निखिल, तुला सायलीच्या आठवणी येत नाहीत का? तो थोडा शांत झाला आणि म्हणाला, आरती, सायली माझ्या आयुष्याचा एक भाग होती, पण तिने मला आणि तुला खूप त्रास दिला. मी त्या आठवणी मागे टाकल्या आहेत. निखिलने मला सांगितलं की तो मेघाला त्याच्या भूतकाळाबद्दल सगळं सांगणार आहे. मी त्याला सांगितलं, निखिल, जर तुला तिच्यावर विश्वास असेल तर सांग, पण मला त्या रात्रीबद्दल सांगायची गरज नाही. ती गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे. निखिलने मान डोलावली आणि म्हणाला, ठीक आहे आरती, आपण दोघांनी ती गोष्ट विसरूया. त्या बोलण्यानंतर मला खरंच खूप हलकं वाटलं. माझा भाऊ मला पुन्हा जवळचा वाटू लागला. काही महिन्यांनी मला एक पत्र मिळालं. ते सायलीचं होतं. तिने ते मावशीच्या पत्त्यावर पाठवलं होतं. पत्रात तिने लिहिलं होतं, प्रिय आरती, तू मला माफ केलंस, पण मला माहीत आहे की मी तुझा विश्वास गमावला आहे. मी तुझी मैत्रीण होते, पण मी माझ्या स्वार्थापायी तुला आणि निखिलला दुखावलं. मी बेंगळुरूत माझं नवीन आयुष्य सुरू केलं आहे.
माझं लग्न एका चांगल्या मुलाशी झालं आहे आणि तो मला खूप समजून घेतो. पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. मी तुझ्याशी पुन्हा मैत्री करू इच्छिते, पण मला माहीत आहे की ते शक्य नाही. तरीही मी तुझी माफी मागते आणि तुझ्यासाठी नेहमी चांगलं चिंतते. तुझी सायली पत्र वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्या पत्राला उत्तर दिलं नाही, पण माझ्या मनातली ती गाठ थोडीशी सैल झाली. सायलीने तिच्या चुका मान्य केल्या होत्या आणि ती तिचं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत होती. मीही माझं आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला. माझी इंटर्नशिप आता पूर्ण झाली होती आणि मला त्या स्टार्टअपमध्ये कायमची नोकरी मिळाली. आदित्य माझ्यासोबत माझ्या यशाचा आनंद साजरा करायला आला. त्याने मला एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये नेलं आणि मला एक अंगठी भेट दिली. आरती, ही प्रॉमिस रिंग आहे. मी तुझ्यासोबत माझं आयुष्य घालवायचं स्वप्न पाहतो, तो म्हणाला. मी त्या अंगठीला माझ्या बोटात घातलं आणि त्याला मिठी मारली. निखिलनेही मला कॉल करून सांगितलं की त्याने मेघाला प्रपोज केलं आहे आणि ती म्हणाली आहे. आम्ही दोघंही आमच्या आयुष्यात नवीन पर्व सुरू करत होतो. माझ्या मनातल्या त्या आठवणी आता फक्त एक दूरस्वप्नासारख्या वाटायच्या. सायली आता माझ्या आयुष्याचा भाग नव्हती, पण तिच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. विश्वास, मैत्री आणि स्वतःला माफ करण्याचं महत्त्व. काही वर्षांनी मी आणि आदित्य यांचं लग्न झालं. निखिल आणि मेघा यांचंही लग्न झालं आणि आम्ही सगळे नागपूरमध्ये एका कौटुंबिक समारंभात एकत्र आलो. त्या समारंभात मला माझ्या जुन्या आयुष्याची आठवण आली, पण आता ती आठवण मला त्रास देत नव्हती. मी माझ्या चुका, माझं दुःख आणि माझ्या आठवणी स्वीकारल्या होत्या. माझ्या आयुष्यात आता आदित्य, निखिल, मेघा मावशी आणि रोहन यांच्यासोबत नवीन आनंद होता. सायलीला मी कधीच पुन्हा भेटले नाही, पण मला तिच्या नवीन आयुष्याबद्दल ऐकून आनंद वाटला. कदाचित तीही तिच्या चुका मागे टाकून पुढे गेली असेल. माझ्यासाठी माझं आयुष्य आता नवीन स्वप्नांनी आणि नवीन आशांनी भरलं होतं. मित्रांनो, ही कथा तुमच्या मनाला भिडली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आरतीच्या जागी असता तर काय केलं असतं? तुमच्या प्रतिक्रिया मी नक्की वाचणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी पीके मराठी स्टोरी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या भागाची नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद.